नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. भाजपाचे दशरथ पाटील यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश. भिवंडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रुपेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपाचे भिवंडी विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपा ठाणे जिल्हा चिटणीस श्री दशरथ दुंदाराम पाटील गुरुजी व 35 ते 40 भाजपा बूथ प्रमुख, 7 सरपंच व सोसायटी चेअरमॅन तसेच शेकडो कार्यकर्ते यांचा प्रवेश झाला आहे. इंडिया न्यूज 8 साठी पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टर किरण दुपारे. कालखंडापासून भारतीय जनता पार्टीची प्रामाणिक मंडळी जी विचारानं, जी निष्ठेनं, जी ध्येयानं आणि जी तत्वानं भारावलेली होती ती मंडळी कधी ना कधीतरी आमचा एक ना एक दिवस उजाडेल या करता म्हणून दिवस रात्र भारतीय जनता पार्टीला हे सगळे मदत करत होते. परंतु 2014 साली देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि ज्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून 50 वर्ष ज्यांनी तपश्चर्या करून या देशावर सत्ता शिवसेनेच्या साथीने आणली ते भारतीय जनता पार्टीचे लोक आज एका मोक्यामध्ये मान खाली घालून बसलेले असतात. त्यांना मान नाही, त्यांना सन्मान नाही, त्यांची कोणाला आठवण नाही आणि असे अनेक भारतीय जनता पार्टी भारतीय शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करतोय. मी दशरथ पाटलांना एवढंच सांगेन, निष्ठेनं राहा, प्रेमानं राहा, रुपेश म्हात्रेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. उद्या तुमचं भविष्य उज्ज्वल आहे एवढेच शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दशरथ गुरुजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हातून आज आपला सगळ्यांचा पक्षप्रवेश होतोय आणि साहेबांच्या वतीने झालेला. मी फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन की साहेब, मी मूळचा शिवसैनिकच होतो आणि पुन्हा मी माझ्या स्वाभिमान करतोय निश्चयने आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद कुठेतरी मनामध्ये आहेत ते असेच माझ्या पाठीमागे असू द्या, तेवढंच यावेळी मी सांगेन. आणि अतिशय निष्ठेने या पडत्या काळामध्ये आम्ही सगळे ही तरुण मुलं इथे दिसतात, तुम्हाला साथ देण्यासाठी म्हणून इथे आलेलो आहोत आणि ही साथ अखंड सदैव तुमच्या सोबत आम्ही घेऊ. इतकंच या प्रसंगी सगळे धन्यवाद. तुमच्या सर्वांचं मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत. दशरथजी, आता तुम्ही जे बोललात ते महत्वाचं आहे की पडत्या काळामध्ये पण काळ पडता असतो तेव्हा भविष्यकाळ चढता असतो. म्हणजे पडलेला असतो, आपण तर पडलेलं नाहीच, आपल्यात गद्दारी केली गेली. तो चढतो आणि तो चढलेला असतो तो पडतो असतो. त्याच्यामुळे तो चढला आहे तो पडणार आणि त्याला पाडणार निश्चय तुम्ही मी गेले काही दिवस आता राज्यामध्ये कुटुंब संवादाला सुरुवात केली. कोकण किनारपट्टी झाली, आता मराठवाड्यात जाईल. असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार. एक चित्र नक्की बघतोय की महाराष्ट्रामध्ये ह्या चोरबाजाराच्या विरुद्ध आणि गद्दारांच्या विरुद्ध नुसता असंतोष नाही तर भयंकर चीड आहे, भयंकर संताप आहे. आणि एका गोष्टीचं मला समाधान आहे की दसऱ्याची तुम्ही भारतीय जनता पक्षातून आलात
मी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय की आता जे काही चाललेलं आहे गुंडागर्दी आणि फोडाफोडी, तुम्ही जे काही तुमचं आयुष्य नक्की घातलं ते यासाठी केला होता, अट्टाहास म्हणून घातलं होतं का? की तुम्ही सगळं काय घरदार कुटुंब त्याच्यावरती निखारे ठेवून पक्षवाढीसाठी मेहनत केली आणि पक्ष वाढवल्यानंतर तुम्हाला केवळ सतरंजा उचलायला लावून तुमच्या डोक्यावरती हे जे उपरे बाजार गुडघे बसवले जात आहेत, हे तुमचं हिंदुत्व, हे जे भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे, भाडोत्री, हे भाडोत्री हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? कारण काल राष्ट्रवादीच्या बाबतीत निवडणूक आयोगाने निकाल दिला, तो तसं द्यायला पाहिजेच होता आणि तसा नसता दिला तर सुप्रीम कोर्टाने जो हातोडा आपल्या निकालाच्या वेळेस मारतील अशी मला खात्री आहे, तो आत्ताच त्यांनी मारला असता. एका चोराला म्हणजे चोरच न्यायाधीश झाला अशी एक मी कुठेतरी बातमी वाचली आहे. चोरच न्यायाधीश झाला आणि त्या चोराने त्या काळामध्ये अनेक चोरांना सोडून दिलं, पण ही खरी गोष्ट आज मी कुठेतरी वाचली. चोरच न्यायाधीश झाला. भास्कर यांना चॅनलवाल्यांना हे असली माझ्या मनातली गोष्ट नाही की त्याने खोटी कागदपत्र तयार करून तो न्यायाधीश झाला. न्यायाधीश झाल्यानंतर त्यांनी अनेक चोरांना सोडून दिलं आणि नंतर सगळीकडे कोर्ट सुट्टीवरती होतं आणि या सुट्टी काळामध्ये जाहीर झाला आणि नंतर कळलं की हे झालं कसं, पण त्याला बोलवलं, पण त्यांनी कबुली दिली की मी चोरांना सोडलं, त्यांनी काय साधूमातून चोराकडे सोडले, पण त्यांनी बलात्कार, दरोडे, इतर कार्यशील पक्ष इतर प्रदेशात मारतीलच, राजकारणात हरवतीलच, पण महाराष्ट्रामध्ये ही कीड मारण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण माझ्यासोबत आलात. तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि धन्यवाद तर देतोच, पण भविष्य काळामध्ये तुम्हाला कधीही शिवसेनेत, आता तुम्ही म्हणाला की शिवसेनेत होता, तिकडे गेला, परत आला, तुम्हाला कोणालाही शिवसेनेत आल्याचा पश्चाताप होणार नाही ही ग्वाही देतो, खात्री देतो.